अरे आज सानप महाराज ग्रुपचा साधारणतः एक 17वा दिवस आहे आणि शूलपाणी झाडी आज दुपारी बंद होणार आहे। म्हणजे आज आमचे शूलपाणी झाडी संपणार आहे आणि आम्ही पुढील परिक्रमेला सुरुवात करणार। हरिधाम आश्रम या ठिकाणी साधारणतः एक 11 वाजेपर्यंत आमचं जाणं होणार आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। आता आरती करून काही पुढे गेलेत आणि आता या ठिकाणी काहींची आरती चालू आहे आणि अशा प्रकारे पूजा पाठ करून सर्व पुढे निघत असतात। तुम हो भोली भाली नर्मदा चार भुजा वाली, तुम हो भोले भाली मैया की। नर्मदे हर हर महादेव। नर्मदे हर। आता सर्व सानप महाराज ग्रुप आणि माईचे भक्त झरवानी गजानन महाराज आश्रम या ठिकाणावरून आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। ठीक सकाळी 6:30 वाजता चहा पाणी घेऊन पूजापाठ करून पुढे परिक्रमेत चालत आहोत। आज परिक्रमेतला 17वा दिवस आणि गोरा कॉलनी या ठिकाणी आज दुपारी भोजन प्रसादी होईल असं जाणवतंय। नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। शुभ सकाळ सर्वांना। आज एक अजून 10 किलोमीटर आम्हाला डोंगर चढावे उतरावे लागणार आहेत, मग बाकी थोडा सपाटीचा भाग लागतो। नर्मदे हर। नर्मदे नर्मदे। हा आज रामाच्या बरोबर आज लखन भाऊची साथ आहे। नर्मदे हर, जिंदगी राम लखन। नर्मदे हर। अशा प्रकारचा हा अतिशय तीव्र उतार आहे, जेवढा चढ तसाच उतार, अशा प्रकारचा हा शूलपाणी मार्ग। नर्मदे हर, नर्मदे हर। बघा अतिशय उंच उंच डोंगर आणि हे सर्व आम्ही चढून जातो, परंतु त्याच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती असते, ती म्हणजे आमची नर्मदा माईची शक्ती। कारण ती जर शक्ती नसेल तर हे पर्वत चढणे आणि उतरणे अशक्य अशी गोष्ट आहे। नर्मदे हर, नर्मदे। आणि परिक्रमेमध्ये चालत असताना असे महात्मे भेटतात की त्यांचा आता काकडाही चालू आहे। नर्मदे हर। बोला, मोठ्याने बोला बाबा। नरहरी सोनार प्राण नाम आठवीचा नाम पाणी
छान सुंदर काकडा चालू आहे. नर्मदे हर जिंदगी. नर्मदे हर. इतका उल्हासित हा सानप महाराजांचा ग्रुप अतिशय आनंदात परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर. जय ओम 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 जय जय ओम जय ओम जय ओम. विश्वनाथ वाराणनाथ सोमनाथ स्वराती वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ. ओंकार ममलेश्वर ओंकारेश्वर ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर सेतुबंध रामेश्वर भीमाउगमी भीमाशंकर भीमाउगमी भीमाशंकर कृष्णेश्वर वेरुळी वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ कृष्णेश्वर वेरुळी वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ. नागनाथ अमृतोदकी नगनाथ अमृतके विश्वजना केले सुखी विश्वजना सुखे परळी वैजनाथ सुखी परळे वैजनाथ सुखे सुकृत साचे जन्माचे वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ जन्माचे वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ. त्र्यंबक हा तीर्थराज त्र्यंबक हा तीर्थराज पुरविलंतरीचे काज पुरवी अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज तेजा माझी तेज महाकाळ उज्जनी वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ महाकाल उजानी वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ. तुझे कैलास भुवन तुझे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुन श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे म्हणता धन्य धन्य वाचे म्हणता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ. नर्मदे हर नर्मदे हर. अतिशय सुंदर वा मनमोहक धबधबा झरवानी आणि गोरा कॉलनीच्या पाठीमागे 4 किलोमीटरवरती हा सुंदर पॉईंट आहे. निसर्गाने अतिशय शोभिवान केलेला हा पॉईंट. नर्मदे हर नर्मदे हर. अशा प्रकारची डोंगर झाडी नर्मदे हर आणि नयन रम्य दृश्य हे आता शेवटचं टोक आहे आणि खूप छानसा हा परिसर. नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. खूप खूप आनंद आणि हा आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठीच आम्ही पुन्हा या माईच्या कुशीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. नर्मदे 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 जिंदगी भर नर्मदे हर. 1 मिनिट बोलो ना.
ये आप कहाँ से लाया है? ये जंगल से लाया। इसको क्या बोलते हैं? गूगल बोलते हैं। तो आपने ये गूगल लाया जंगल से। ये कैसा बिकता है? क्या बिकने को लाया क्या? अच्छा, नर्मदे हर। अशा प्रकारचं जंगली अनेक प्रकारच्या औषधी असतात, परंतु आपणास त्याची जानकारी नसते। गूगल म्हणजे हे धूप, त्यामध्ये आपण वापरल्या जातात आणि थोडंस महाग असतात आणि हे विकतात दुकानदारांना। नर्मदे हर जिंदगी भर। आणि शुलपानी झाडी आजच्याला 1 तास 1.5 तासामध्ये पूर्ण पार होता है। नर्मदे हर। जय ओम जय ओम जय ओम जय ओम। नर्मदे हर। आणि आता शुलपानी झाडीतला शेवटचा टप्पा आणि इथपासून हे पूर्ण पारिजातक जंगल चालू होत आहे। आता गोरा कॉलनी 4 किलोमीटर इथपासून राहिलेली आहे। शुलपानेश्वर मंदिर आणि आम्ही पाठीमागे ज्यावेळेस परिक्रमेत होतो त्यावेळेस थोडासा आम्हाला अंधार पडला होता या ठिकाणी आणि हिंस्र प्राणी बिबट्यासारखे या जंगलात भरपूर आहेत। त्याच्यामुळे रात्रीच्याला या जंगलातला प्रवास पूर्णतः बंद असतो। म्हणून आम्हाला थोडीशी जी काय वन संरक्षण खात्यातली माणसं त्यांनी माहिती दिली की आपण लवकरात लवकर जंगलाच्या बाहेर निघावं। नर्मदे हर। आणि अशा प्रकारची ही शुलपानी झाडी आम्हाला पार करण्यासाठी एक साधारणतः परिक्रमेमध्ये 16वा दिवस काल संपलाय आणि आज 17वा उगवलाय। म्हणजे 17व्या दिवशी सकाळी आमची शुलपानी झाडी समाप्त झालेली आहे। नर्मदे हर जिंदगी भर। आणि खूप छान परिक्रमा आणि शुलपानी झाडी म्हणजे माईचं हृदय आहे आणि खूप छान अनुभव निसर्गाचं या ठिकाणी मिळत असतात। नर्मदे हर। टायगर इलाका हा पूर्ण जंगलच या हिंस्र प्राण्यांसाठी राखीव आहे। टायगर आहेत म्हणून रात्रीच्याला हा प्रवास बंद केला जातो। आणि बघा हे तुम्हाला मी म्हटलं की पारिजातक जंगल, तर अशा प्रकारचं हे पूर्ण पारिजातक जंगल आहे। आणि रात्रीच्याला गेट आहे समोर, आता आपणास गेट दिसेल। रात्रीच्याला 7 वाजले की ते गेट बंद होत असतं आणि मग यामध्ये दिवसा परिक्रमावासी आणि बाकी नागरिक आणि रात्रीच्याला आपले असणारे जंगली पशु पक्षी यामध्ये विचरण करत असतात। म्हणजेच त्यांनाही त्रास नाही आणि आपणासही त्रास नाही। ते दिवसभर नो एंट्रीमध्ये असतात। नर्मदे जिंदगी भर। लखन साथ तो क्या बात है। नर्मदे नर्मदे हर। हे वाघासाठी राखीव जंगल असल्या कारणानं पशुपक्ष्यांनाही त्रास नको आणि मानवांनाही नको, म्हणून आता या रस्त्याच्या कडेने अशा प्रकारचं तार कंपाऊंड करण्यात आलेलं आहे। नर्मदे हर। आणि शुलपानी झाडी आता जवळजवळ संपली म्हटलं तरी काही अडचण नाही, कारण या समोर गेट आपणास पाहायला मिळत आहे।
संध्याकाळचा 7 वाजले की या गेटपासून कुठलीही गाडी आत सोडल्या जात नाही. मग मोटरसायकल असेल किंवा 4 व्हीलर असेल, कारण रात्रीच्याला असणारे वाघ, अस्वल, चित्ता असे हिंस्र प्राणी भटकायला सुरुवात होत असते. नरमध्ये हर म्हणून या ठिकाणी चेकपोस्ट आहे. नरमध्ये हर जिंदगी. जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नरमध्ये हर बघा, छानसा या ठिकाणी सजावट केलेली आहे. नरमध्ये हर निसर्गाची एक अद्भुत कला आहे. एकाच फांदीला, एकाच गुच्छामध्ये पिवळा आणि लाल कलर, अशा प्रकारचा हा निसर्गाचा चमत्कार. आणि आता सानप महाराज ग्रुप माईचे भक्तगण परिक्रमामध्ये चालत असतानाच आता या गोरा कॉलनीमध्ये येऊन पोहोचलो आहोत. नरमध्ये हर जिंदगी भर. शूलपाणी झाडी संपल्यानंतर शूलपाणेश्वर म्हणून या ठिकाणी जे काही पुराणं मंदिर होतं भोलेबाबाचं, ते या डुबक्षेत्रामध्ये बुडालेलं आहे. आणि नर्मदे आणि आता नवीन शूलपाणेश्वर मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. नर्मदे हर. आपण शूलपाणी पार केल्याबद्दल सर्व असणारे आमचे माईचे भक्त सर्वांचं विशेष अभिनंदन. आणि पुढील परिक्रमा ही माई आपली सुंदर पार करेल याच्यात काही शंका नाही. नर्मदे हर. समोर आपल्याला माई दिसते. नर्मदे हर. जय ओम जय ओम. नर्मदे हरि ओम. आणि छानसं मंदिर. सानप महाराज आज परिक्रमेमध्ये 17व्या दिवशी शूलपाणेश्वर भगवंताचं दर्शन. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय. नर्मदे हर. आनंद आ गया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. समोर नर्मदे हा. समोर आपल्याला नर्मदा माईचं दर्शन आज होत आहे. नर्मदे हा. नर्मदे हा. नर्मदे नर्मदे यार. कुठं गुटली डिंपल? कुठं गुतली ती? नर्मदा माई.
नर्मदे जिंदगी हरिधाम या आश्रमामध्ये सानप महाराज आणि बाकी माई भक्तगण आणि तेथील शाळेतील मुले सर्व एकत्रच भोजन प्रसादी घेत आहेत आणि आता 12:30 वाजलेले आहेत. शूलपाणी झाडी संपलेली आहे आणि आता इथं हरिधाम आश्रमामध्ये बाकी भोजन प्रसादी झाल्यानंतर आम्ही पुढे निघणार आहोत. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर हरिधाम आश्रम या ठिकाणी आता भोजन प्रसादी करून सानप महाराज ग्रुप हा माईच्या पुढील परिक्रमेसाठी तयार झालेला आहे. आता ठीक आराम करून 1:30 वाजता या ठिकाणाहून पुढे प्रस्थान केलेलं आहे. नर्मदे हर जिंदगी भर. पाहूया आता कुठपर्यंत जाणं होतं. इथे शूलपाणी धाडी संपली. आता काय प्लेन रस्ता आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. नर्मदे हर. आता काय चढ नाही. आता प्लेन रस्ता ही रस्ता आहे. जय ओम जय ओम जय ओम. हरिधाम आश्रमाकडून आल्यानंतर 1.5 किलोमीटर हा हायवे रोड लागतो आणि हायवे रोडने उजव्या बाजूने साधारणतः 2-3 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा उजव्या हातालाच माईच्या किनारी जाण्यासाठी रोड लागत आहे. अशा प्रकारे हा पुढील प्रवास चालू आहे. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. आता एक टेम्पोवाला हरिधाम आश्रमाच्या पुढे चालत असताना 2-4 किलोमीटरवरती एक टेम्पोवाला आणि चालता चालता सर्वांना एक कलिंगड दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं आज दुपारच्या वेळेत हा सुंदर कलिंगडाचा आस्वाद सर्व नर्मदा परिक्रमावासी घेत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. अन्नदाता सुखी भो. नर्मदे हर. कसं काय लागतंय बाबा? गोड लागतंय. वा छान. परिक्रमा कशी वाटते? छान असते. छान आहे ना. वा. नर्मदे हर. गाडीत कोण कोण बसून आलंय? करावी परिक्रमा. नाही मला तर तुमच्यावानी दिसलं कोणतरी. नाही ना. वा छान छान छान. नर्मदे हर. असा छानसा हा सानप महाराज ग्रुप पुढे मागे आणि आता माईच्या परिक्रमेत आज 17वा दिवस चालू आहे. जय ओम जय ओम. या टरबुजाचा आस्वाद घेण्यासाठी हायवे रोड सोडल्यानंतर लगेच बोरिया गाव लागतं आणि बोरियानंतर 1 किलोमीटर
साधारणतः इंद्रवर्ण हे गाव लागतं आणि इंद्रवर्णाच्या नंतर 1 किलोमीटरवरती आश्रम आहे. त्यानंतर एक 7 किलोमीटरवर आश्रम आहे. पाहूया आता कुठपर्यंत जाणं होते. नर्मदे हर जिंदगीभर. नर्मदे हर गाव इंद्रवर्ण, तालुका गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे इंद्रवर्ण गावाच्या बाहेर एक अर्धा किलोमीटर. आणि जागृत देवस्थान, बजरंगबली. आणि आता या ठिकाणीच एक छोटासा आश्रम तयार झालेला आहे, परंतु अजून तो सेवेमध्ये आलेला नाही. आणि आता आपले मुंबईचे काही या सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत. ताई आपलं काय नाव? नीता खोत. मुंबईहून आल्यात आपण सेवेसाठी. वा छान. आणि आपल्या साथीला कोण कोण आहे? मिस्टर आहेत, माझी मुलं आहेत. अच्छा. मुंबईवर हां हवन ठेवलेलं ते काल पूर्ण झालं ना, हां हां. त्यासाठी आले. अच्छा चालेल ठीक. नर्मदे. आता किती दिवस तुम्ही थांबणार? उद्या झालं. उद्या जा. मग गुरु महाराज एकटेच राहणार हो, सेवकराम आहेत तिथे. आहेत ना. चला ठीक आहे, लवकर सेवा चालू करा नर्मदा परिक्रमावासियांसाठी. धन्यवाद आपणास. नर्मदे हर. आणि छानसा हा आश्रम तयार केलेला आहे. आता सर्व मटेरियल नवीनच आणलं आहे अशा पद्धतीत. नर्मदे हर. आता या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची ही निर्मिती झालेली आहे. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. इंद्रवर्ण आश्रमाच्या पुढे आल्यानंतर एक 2 किलोमीटर चालल्यानंतर एक माईच्या किनारी आश्रम लागतो. आणि तो आश्रम खाली उतरल्यानंतर नर्मदा माईच्या तटातटानेच सर्व रस्ता आहे. असा हा पाऊल रस्ता समोर. आणि या रस्त्यानेच रामपुरा या ठिकाणी आपण माईच्या किनाऱ्यानेच चालत असतो. आता 4 वाजलेत या क्षणाला. चला म्हटलं माईच्या किनाऱ्यानेच पुढे रामपुराला जाऊया. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगीभर. साथीला लखन भाऊ आहेत. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. जय ओम जय ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. छान. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. बघा हे सर्व परिक्रमावासी माईच्या किनाऱ्याने या असणाऱ्या रामपुरा आश्रमाकडे निघालेत. काही वरून चाललेत आणि आम्ही खालून चाललेलो आहोत किनाऱ्यातून.
नर्मदे हर. अशा प्रकारचा हा माईचा अंतिम टप्प्यातला प्रवास आजच्या दिवसाचा. जय ओम मा. नर्मदे हर. माईचं नुसतं दर्शन झालं तरी गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य फल मिळत असतं. म्हणून ओढा मुक्तीचा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जरूर. आणि 3-3.25 महिन्याची लाईव्ह नर्मदा परिक्रमा आपण घर बसल्या पाहत राहा आणि काही अंशी हे पुण्य पदरात पाडून घ्या आणि एक परिक्रमेचा आनंदही मिळावा. नर्मदे हर. अशा प्रकारचे आपले घरदार सोडून हे सर्व परिक्रमावासी चालत असतात. नर्मदे नर्मदे जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. प्रभु नर्मदे हर. बघा आजी कशा बसत उठत चाललेले आहेत. चैनल को नर्मदे हर. दोस्तों के साथ शेयर कीजिए. अपने व्यूज कमेंट्स अशा प्रकारचे थँक्यू. वय झालेलं आहे तरी सुद्धा एक आपल्या पुण्य संचयाने जर उभाडी घेतली तर या अशा प्रकारचा हा खडतर माईचा परिक्रमेतला रोडसुद्धा असणारे वयोवृद्धसुद्धा तरुण बनतात आणि माईच्या भक्तीमध्ये आनंद लुटतात. नर्मदे हर. जिंदगी भर. जय ओम मा. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सानप महाराज ग्रुप आणि नर्मदामाई भक्त सर्वांचा रात्रीचा विसावा या माईच्या कुशीमध्ये असणारा हा रामपुरा आश्रम श्री उत्तरेश्वर महादेव या ठिकाणी 5:30 वाजता आगमन झालेलं आहे. भोले बाबांचे दर्शन या ठिकाणी घेत आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. उत्तरेश्वर भगवान की जय. ओम ओम उत्तरेश्वर भगवान की. अतिशय पवित्र गजानन भगवान की जय. बजरंगबली की जय. आणि या ठिकाणी उत्तरवाहिनी म्हणूनही संबोधल्या जातं. माईची परिक्रमा उत्तरवाहिनी जी होत असते इथपासनं आणि हे उत्तरेश्वर भगवान. नर्मदे हर. जिंदगी भर. जय ओम 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 जय ओम. आणि अशा रीतीने आजचा दिवस हा पूर्णतेला पोहोचलेला आहे. उद्या काय माई दाखवेल ते आपण सर्वजण पाहूया. नर्मदे हर. जिंदगी भर. रामपुरा आश्रमामध्ये भोजन व्यवस्था रात्रीची आपण वाढून घ्यायचं आणि पंक्तीला बसायचं.
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे